निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्नशील होतं। त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजीतील मतदान केंद्रावर विविध 14 संकल्पना राबवण्यात आल्या। त्यामध्ये वस्त्रोद्योगाच्या पाऊलखुणा, टाकाऊपासून टिकाऊ, घनकचरा व्यवस्थापन, हरित शहर, इचलकरंजीचा सांस्कृतिक इतिहास यांचा समावेश होता। इचलकरंजी निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचा टक्का वाढण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले। आज प्रत्यक्ष मतदाना दिवशी ठिकठिकाणी विविध 14 संकल्पना राबवण्यात आल्या। अण्णा रामगोंडा शाळेतील मतदान केंद्रावर घनकचरा व्यवस्थापन थीम राबवण्यात आली। त्यानुसार ओला सुका कचरा विलगीकरणासाठीचे डस्टबिन, कचरा गोळा करणाऱ्या महिलेची प्रतिकृती ठेवण्यात आली होती। तसंच प्रत्येक मतदाराला रोप दिलं जात होतं। तर गंगामाई विद्या मंदिरात इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाच्या पाऊलखुणा ही थीम दाखवण्यात आली। इथं इचलकरंजीतील पहिला प्राचीन यंत्रमाग ठेवला होता। तर जहागीरदार नारायणराव घोरपडे यांचा आणि वस्त्रोद्योगाचा इतिहास फलकाच्या माध्यमातून मांडला होता। गोविंदराव हायस्कूलमध्ये इचलकरंजीचा सांस्कृतिक इतिहास दर्शवणारे फलक लावण्यात आले होते। त्यामध्ये इचलकरंजीतील राजवाडा, दवाखाना, लाकूड ओढण्याच्या शर्यती, पारंपरिक व्यवसाय आणि जिमखाना यांची माहिती दर्शवली होती। व्यंकटराव हायस्कूलमध्ये चांद्रयानाची प्रतिकृती साकारण्यात आली होती। तर माई बाल विद्या मंदिरात प्लास्टिक टाळा, प्लास्टिक पुनर्वापर करा असा संदेश देणारी संकल्पना राबवली होती। प्लास्टिक बाटल्यापासून तयार केलेला मासा पृथ्वीला गिळंकृत करत असल्याची प्रतिकृती या ठिकाणी साकारली होती। तसंच स्वच्छता अभियानाबाबत प्रबोधनात्मक फलक लावले होते। इचलकरंजी महापालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये हरित शहर थीम अंतर्गत वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला। तर बालाजी विद्या मंदिर ज्युनियर कॉलेजमध्ये पिंक मतदान केंद्र आणि तात्यासाहेब मुसळे विद्यालयात दिव्यांगांचं मतदान केंद्र होतं। मॉडर्न हायस्कूलमध्ये युवकांसाठीच्या थीमचा समावेश होता। याशिवाय टाकाऊपासून टिकाऊ, वस्त्रनगरी, पर्यावरण संवर्धन अशा संकल्पना आज विविध मतदान केंद्रांवर पाहायला मिळाल्या। काही ठिकाणी आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या।